काल बी हिला इथंच पाहिली होती आणि आज पण इथंच पाहिली होती. आज पण ह्या वाटेने येईनच वाटतं. लई दिवसाची बघा असे सगळे काढूनच घेतो आज मी. मिस्त्री आहे तो त्याला पण बसतो. पटपट राहण्यात गेलं पाहिजे. सासूबाईंनी जर परत बघितलं ना तर इथं बोलत बसतील मला. बाई काय घाबरते काय नीच ना मला ओळखत नसल्याने काय करते. तू इथं काय करतोय? तुला भेटायला आलो किती दिवसापासून भेटायची इच्छा होती नव्हती का माझी. तू इथं कशाला आला पण? अरे कशाला आलो म्हणजे तुला कळत नाही का माझं किती प्रेम होतं तुझ्यावर आणि तू आता असं हात लावू नको मला. हात लावू नको. माझं लग्न झालेलं आहे आता. लग्न झालंय? नाही 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 लग्नाच्या आधी तुला सगळं चालत होतं. मी हात लावलेलं चालत होतं, गुलू गुलू केलेलं चालत होतं आणि आताच तुला माझा हात टोचायला लागला जसं का माझ्या हाताला काटे आले. तू हा आलेच काटे येऊ दे नाही तर तिकडं पार दुसरं काही येऊ दे. मला वाटलं नव्हतं एवढं नवऱ्याच्या आरी जाशील तू. मी तुला आहे ना सांगते आपलं कधीच संपलं होतं. आपल्याला माझ्या लग्नाच्या कधीच आधी संपलेलं होतं अरे सगळं. संपलं नव्हतं. संपलं कसं काय होतं मला सांग. तू संपलं होतं मी नव्हतं संपलं. माझं अजून पण प्रेम आहे तुझ्यावर. तुझं किती प्रेम होतं ना कळलं मला. तू जेव्हा दुसऱ्या मुली घेऊन फिरत होता ना तेव्हाच मला कळलं तुझं किती प्रेम होतं. एकदा चूक झालेली माणसं. मला तुझं काहीच ऐकायचं नाही. मला तुझ्यात आहे ना काडीचा इंटरेस्ट राहिलेला नाही. आता माझा चांगला संसार चाललेला आहे तो प्लीज प्लीज चालू दे. मी पारे ना तुझ्या आहे ना हात जोडते पाया पडते वाटलंच तर. हे बघ माझा चांगला संसार चाललाय तू त्याच्या डवळ्या डवळ काही करू नको. डावळा डवळ नाही करत पाहिजे मी. माझं खरंच तुझ्या प्रेम आहे काही माहिती प्रेम का? बिम नाहीये. काय कोण आहे? अहो आई हा आधी तुला वैरण घ्यायला पाठवलं तू तुझ्या संगप्पा मारती. कोण माणूस आहे तो? तुला कळत नाही का पायल? ए हा अगं त्याला तू तो त्या दिवशीचाच माणूस ना रे? त्या दिवशी तू त्या दिवशी बी आमच्या वावरात फिरत होता. आता हिच्या संग काय बोलत होता? कोणाला? फिरत काय होता. बोलत होता? हा ह्यो वावरात फिरत होता आपल्या त्या दिवशी. आई हे बघा हा. आता तुम्हाला मी सगळं सांगू सांगते. नको. थांब जरा थांब. माझ्या लग्नाच्या म्हणजे हात सोडा, कॉलेजमध्ये पळत आहे ना नाही मी. हात सोडा, पळत कॉलेजमध्ये आमच्या दोघांचं होतं नाही. पण आमचं प्रेम होतं. पण ते कधीच संपलेलं. पण ते कधीच संपलं होतं आई. मी तुम्हाला खरंच सांगते कधीच संपलेलं होतं. यांनी मला फसवलंय खरं तर त्यावेळेला. खरं बोल माझ्यावर आहे ना प्रेमाचं नाटक केलंय ह्यांनी. प्रेमाचं नाटक नाही माझं पाहिजे तुझ्यावर. तू खरंच शांत प्रेम बस. होतं. मला तुझ्या बरोबर आणि माझ्या बरोबर काय बोलू नको तू हिचं आता. बी प्रेम आहे आता मला का? ए हिचं बी प्रेम आहे का तुझ्यावर? हे कधीपासून चाललंय सगळं? कॉलेज पासून चालू आहे आमचं. आणि रोज भेटता का इथं तुम्ही? आई ऐकत असं काही नाही. तुमचा तू गैरसमज का बस झालेला आहे. तू शांतपणा करायच ना. तू सांगूच नको मला. मी तुला रंगे हात पकडलं इथं. हा तुला जर एवढं वाटलं असं तू निघून आली असती घरात. बाहेर मला वाटलं आरडाओरडा नाही. केला असता. गुलगुलू बोलत बसली. भावाने तुला लाज वाटायला पाहिजे. अहो आई तुम्ही समजता तसं अगं काही नाही. कोणच्या तरी घरची सून आहेस तू. आमच्या घरची इज्जत आहेस. तुला लाज वाटायला पाहिजे पायल. तुला हेच पाहिजे होतं ना माझा नालायक. संसार मोडावा. तुझा तेच पाहिजे संसार होतं मोडायच ना. नव्हता. अयो किसली पलाटती आता तर माझ्या बरोबर गुलगुल बाता माझी. खोटं बोलू नको तू. खोटं ए, नाही. बोलू गं बस, तू खोटं पलटू नाही. नको नाहीतर देईन अहो थोबाड खाऊन. काकू मला म्हणत होती आपण पळून जाऊन लग्न करू. अरे तुला जरा लाज आहे का? तुला जिभेला हाड आहे का? एवढं खोटं बोलतो जरा तुला- देवाला तरी पायल घाबर. तुला गब्बस म्हणते हा, तुझ्या थोबाडात ठेवून देईन मी. शांत राहा एकदम शांत राहा. अगं सासू आली म्हणून. अहो माझं ऐकून घ्या की पण तुम्ही. ऐकून घ्या ना. ऐकून मारा, घ्या. अजून मारा. नालाय का? हा? आणि तू अहो आई दोन शब्द माझा ऐकून घ्या. हे बघा अहो परे ना तिथं आपण कोर्टात गेलो ना तिथं पर गुन्हेगाराला सुद्धा दोन शब्द बोलायचे मुभा देतात. अगं. तुम्ही माझं दोन शब्द ऐकून घ्या मग तुम्हाला काय बोल बोलायचं ते बोल बोला. काय बोलायचं ते बोल.